राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं यासाठी आरबीआयनं मार्गदर्शक तत्व जाहीर केलेत। कोणत्याही बँकेला जबरदस्तीनं कर्जमाफी देण्याचं भाग पाडता येणार नाही असं आरबीआयनं म्हटलंय। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढ्याच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं असं परिपत्रक जारी केलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं या संदर्भात मार्गदर्शक तत्व जारी केलेत, काय माहिती या संदर्भात? हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण 31 डिसेंबर 2024 हे जे परिपत्रक आहे त्याचा संदर्भ आधी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट हा जो पूर्वीचा कायदा जो पी चिदंबरम अर्थमंत्री असताना या देशानं स्वीकारला आणि नंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या काही सूचनेनंतर 2008 आणि 2018 या 2 वर्षामध्ये त्यात काही बदल झाले आणि राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं अपेक्षित आहे। आणि जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवरती जी मदत येते किंवा तत्सम योजनांचे आर्थिक स्वरूपातले लाभ होतात ते मिळणार नाहीत असं तेव्हा ठरलं होतं। आता तोच संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देता त्यामुळं नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात, जसं नियमित कर्ज पुरवठा करणारे लोक आहेत त्यांचं काय करायचं। आता मधल्या 2 ची कर्जमाफी आपल्याकडे झाली तेव्हापासून ते आजपर्यंत तो मुद्दा आपण निकाली काढू शकलेलो नाहीत की जे नियमित कर्ज पुरवठा करतात त्यांचं काय करायचं। केवळ 25,000 रुपयाचं अनुदान आपण त्यांना दिलं तर असे सगळे महत्वाचे मुद्दे हे 7 पानी परिपत्रक माझ्या समोर आहे दीपाली, आणि ते फार महत्वाचं आहे। एक, कोणत्याही बँकेला इथून पुढं बंधनकारक नाहीये की तुम्ही राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशीच्या तशी स्वीकारावी। उलट आरबीआय असं म्हणते आहे की तुमचं जे बोर्ड आहे, समजा आता महाराष्ट्र बँकेचं बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचं बोर्ड आहे, एसबीआयचं बोर्ड आहे, त्यांची धोरणं काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे। दुसरी, कोणत्याही बँकेला राज्य सरकारनं सांगितलं म्हणून जबरदस्तीने कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही। आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढीच कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल। आता हे जे परिपत्रक आहे त्याबद्दलचे काही मुद्दे मी काढलेत। राज्य सरकारची कर्जमाफी योजना ज्याला आपण डीआरएस म्हणतो ती राबवताना काळजी घ्या असं म्हणतंय आरबीआय। कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचं नियोजन करा आणि त्यानंतरच तुम्ही ती कर्जमाफी द्या। कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते आहे याची स्पष्टता हवी। आणि महत्वाचं, राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतं तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसामध्ये पूर्ण करायची। म्हणजे टप्प्याटप्प्याने मी आता 300 कोटीचा निधी दिला नंतर 600 कोटीचा दिला असं काही करता येणार नाही। महत्वाचं असं की बँकांच्या कन्सल्टेशन शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना आणताच येणार नाही। बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचं की नाही। सगळ्यात महत्वाचं काय की कर्जमाफीची योजना झाली जाहीर, समजा 2 लाखाचं कर्ज आहे परंतु ती 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही। उर्वरित रकमेसाठी काही मॉर्गेज अधिक लागेल। बँकांना कर्जदाराकडून म्हणजे ह्या केसमध्ये शेतकऱ्याकडून जे काही कर्ज वसूल करायचं आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे। या सगळ्याचा लसावी काय, आणखी बरेच तपशील आहेत, या सगळ्याचा लसावी असं आहे की राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करता येणार नाही। दुसरी गोष्ट आहे, बँकांना विचारल्याशिवाय बँकेला ह्या योजनेमध्ये घेता येणार नाही। आता दुसरा एक प्रतिवाद असा असू शकतो की आपल्याकडे जे वेव ऑफ्स केले जातात मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे 10,000 कोटी 15,000 कोटीचे, तर त्यावेळेला हे का नियम लावले जात नाही। पण तेव्हाचे असे आर्ग्युमेंट असते की त्यातनं रोजगार निर्मिती होते, पण हे खरं आहे की शेतीवरती आजही 55% आपल्या देशातली असंघटित क्षेत्रातली रोजगार निर्मिती होते। पण पहिल्यांदा एक थेट असं आरबीआयचं परिपत्रक आलेलं आहे की ज्या परिपत्रकामध्ये मनमानी पद्धतीनं कर्जमाफीची योजना राज्य सरकारांना राजकीय फायद्यासाठी घोषित करता येणार नाही। आणि याच्यावरती आता पुन्हा आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे होतीलच। नक्कीच अतिशय महत्वाचं असं हे मार्गदर्शक तत्व जारी केले। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अर्थसंकल्प सादर करणार आहे, परंतु अलीकडच्या काळात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच आजपर्यंतची परंपरा होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना बोलवायचं, विरोधी पक्ष नेत्याला बोलवायचं आणि निमंत्रित केल्यानंतर साधारण काय बाबा महत्वाचे प्रश्न आहेत, काय चर्चा विषयाची चर्चा करायची वगैरे साधक बाधक चर्चा होत होती। परंतु अलीकडं एक अलिखित प्रथेप्रमाणे चहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। वास्तविक सरकार नवीन येत असतात, जनतेच्या मनात असेल ते जनता बदल करत असते, काही चांगलं काम केलं तर पुन्हा जनता त्या सरकारला पुन्हा संधी देत असते। असं असलं तरी देखील
आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेलं आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न महायुतीचं सरकार चांगलं चालावं, प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुटावेत, या प्रकारे आमचं सगळ्यांचं कामकाज चाललेलं आहे. राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा पण आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची आणि सदस्यांच्या बरोबर करायची होती, परंतु त्यांनी भलं मोठं पत्र, यावेळेसचं पत्र तर आजपर्यंत जेवढे काही विरोधी पक्ष नेते होऊन गेले त्याच्यातलं सगळ्यात मोठं पत्र आज आम्हाला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदय देखील संयुक्त सभागृहाला अभिभाषण सादर करतील आणि नंतर पुरवणी मागण्या, अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे, 237-38 आमदारांचं, म्हणजे फक्त साधारण 50च आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहे, म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं हे अजिबात आम्ही करणार नाही. आमचा तो इरादा पण नाही. आम्ही त्याच्यामुळे अधिवेशन 4 आठवड्याचं ठेवलेलं आहे. उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळं 8 तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती असल्यामुळं त्याला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीचा दिवस असताना देखील ठेवलेली आहे. अशा प्रकारे महायुतीचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल, परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल. असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे. आणि त्या प्रकारे अधिवेशन सगळे बिलं जी येतील ती पण बिलं चर्चेला यावी, त्याच्यात चर्चा साधक व्हावी, त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत. अशा ह्या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा महायुतीच्या सरकारने केलेला आहे. धन्यवाद. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा, सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आहे आणि या सरकारचं हे महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादाचं बरं तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू. पण ठीक आहे, आम्ही अंडरस्टँडिंग, आमची रोटेटिंग चेअर आहे. अंडरस्टँडिंग पण अजितदादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील, पण विरोधकांचं काय, ते काय मांडणार? त्यांचा तर व्यर्थ संकल्प सुरू आहे. आणि नुसत्या आता अजितदादांनी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची कागद आलेत का? मोठं, सगळ्यात मोठं पत्र आहे. सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठं पत्र का? 1 2 3 4 अंतिम आठवडा का डबल अंतिम आठवडा दिलाय? 6 7 8 9 म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आतापर्यंत काय म्हणत होतो आपण अंतिम आठवडा अर्थसंकल्प, आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प आहे. ठीक आहे, चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलंय. असू द्या, मी काय त्याच्यावर टीका करत नाही. आम्हाला गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीने, आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दणदणीत विजय मिळाला. 232, आता अजितदादांनी सांगितलं 232 आमदार निवडून आले.
237. हा धरून बाकी 237 म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला, तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणारी नाही आणि लँडस्लाईड विक्ट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा, आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते, चांगले निर्णय घेते, त्याला चांगलं म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नाही माहित नाही, पण ठीक आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण. पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त, आणि तुम्ही ते सगळं दाखवत असता ते बॅनर बिनर घेतलेले. आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. मिळालेला विजय आपल्या समोर आहे, लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्या समोर आहे, लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे. देवेंद्रजी जो वेग आम्ही 2.5 वर्षात कामाचा गाठला, पल्ला गाठला, म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, त्याचे काही मी चर्चा करत नाही, पण तुम्हालाच माहित आहे मुंबईतले 4-5 प्रकल्प आपण पाहिले, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले. बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली. सिंचनाचे प्रकल्प जे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहेत ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले. मग ते मराठवाडा वॉटर ग्रीड, विदर्भाचे प्रकल्प असतील, मराठवाड्याचे प्रकल्प असतील, जे शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता मिळवली. 2-3 प्रकल्पांना दिली आणि आम्ही जवळपास 121 का 143 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, हे गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि जो कामाचा वेग आहे, एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या, लोकाभिमुख योजना, लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना केल्या. आता जो वेग 2.5 वर्षात होता देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून तो वेग अधिक वाढवणार आहोत. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार, जे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला. तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. या देखील अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब अजितदादा अर्थसंकल्प मांडतील. त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल. आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ती अधिक वेगाने, म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू. त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे बातम्या जे तुमच्याकडे नाही, जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे, कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केलेत. आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोपाशिवाय गेला. सरकार आता बदललं, लोकांनी शिक्कामोर्तब केलं. ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले, मग ईव्हीएमवर आरोप केले. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर दोष देतात. हे सगळं करत करत आतापर्यंत आलं. परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आरोपाने कामाने उत्तर दिलेलं आहे. यावेळी देखील आम्ही काम करत राहणार. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सरकार समर्थ आहे. त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे. आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे. परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो, चर्चा असते, परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे. मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी, काही प्रॉब्लेम नाही, परंतु सूड भावनेतून, द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल. कारण शेवटी
एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची क्षमता असते. त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं, राज्याचा विकास सुरू आहे, विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, तेच रडगाणं गाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास गाणं गावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाकं आहे. आम्ही विरोधी पक्षाला कमी हे मोजत नाही किंवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही. त्यांची संख्या जरी कमी असली तर शेवटी आम्ही नाही केलं, ते जनतेने केलं. जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ. आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले, आम्हीही गेलो. आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दामून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं. आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता. त्यामुळे काय, जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता. त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे. त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो, पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. त्यामुळे तेही होणार नाही. आणि कोल्ड वॉर कुठलं काय, कुठं आहे का काय, उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतं, तिथे सगळं थंडा कुसकुस आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काही बिलकुल. का आमचा अजेंडा काय, आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाही आहे. आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाही आहे. आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे, आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आमची विनंती एवढीच आहे की थोडी शहानिशा करून आपण जर बातम्या दिल्या तर खूप त्याचं माणसामध्ये देखील आपली जी प्रतिमा आहे मीडियाची ती देखील चांगली राहील. कारण शेवटी ती एखादी बातमी दिल्यानंतर तुम्हाला परत ती दुसरी बातमी खरी बातमी छापायला लागते, खरी बातमी दाखवायला लागते. त्यामुळे एवढंच आमची विनंती आहे. आणि कुठं चुकलं तर तुम्ही सांगा ना बाबा इथं चूक आहे म्हणून. परंतु जे सरकारने केलेलं चांगलं काम आहे किंवा जे कोणी आरोप केलेत ते आरोप खरे आहेत की खोटे आहेत याची देखील थोडी शहानिशा आपण केली पाहिजे. आता आम्ही पण काही आमच्या दोघांवर खोट्या गुन्ह्यामध्ये नावं टाकायचं ते काय एक आपला कोण प्रवीण दरेकरनी ते दिलं होतं ना व्हिडिओ क्लिप, तर त्याची SIT लावलेली आहे आणि त्या चौकशीत बरंच काय बाहेर येत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर खळबळजनक काही गोष्टी आहेत त्याही येतील. पण आम्ही कधी म्हणालो का त्याच्याबद्दल बाबतीमध्ये हे आलंय ते आलंय, येईल ना त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते खरं असेल. आम्ही कुठलंही खोटं सूड भावनेने कुठलंही काम करणार नाही. सत्ता किती आमच्याकडे बहुमताची असली तरी सुद्धा कुणावरही सूड भावनेने द्वेषापोटी कुठल्याही आकसाने आकसबुद्धीने कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. आमचा तो तिघांचाही स्वभाव नाही आहे. आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांना त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर आला सोबत सहकार्य केलं तर चांगलं आहे. त्यांचंही नाव होईल, त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल, या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. आता तरी म्हणजे संख्या आता कमी होत आता कुठपर्यंत आले बघा. आता तरी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं, बस एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आणि पत्रकार भगिनी बंधूंनो,
सर्वप्रथम आज रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाच्या संघाने केरळवर मात करून रणजी ट्रॉफी आपल्या राज्यामध्ये आणली, त्याबद्दल मी विदर्भाच्या टीमचं, सर्व प्लेयर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट 4 आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलं आहे. आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक 9 पानाचं पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 9 नेत्यांची नावं आहेत. त्यातल्या 2 नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत. एक नाव जर आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत, तर म्हणजे असतील कदाचित, पण आमच्या काही लक्षात येत नाही. आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके. आणि आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही. हम आपके है कोण चालतीच परिस्थिती तिथे आहे, कारण काँग्रेस पोचलीच नाही. अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं, पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही. रोहित पवारांनी काहीतरी ट्विट केलंय, मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे. पण वडेट्टीवार नाही, नाना पटोले नाही, जयंत पाटील नाही, कोणीच नाही. त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे. खरं तर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला. आत्ता त्यांना ही संधी होती, जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती. त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं, आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं, पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला. म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं. पण मला असं वाटतं की काही हरकत नाही. त्यांनी ॲक्च्युली हे जे काही 9 पानी पत्र दिलेलं आहे, या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे. तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी 9 पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं. पण हरकत नाही, त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत. 2 महत्त्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत. 8 मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे, ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे. आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक 2 दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी. म्हणजे ते लाल संविधान पकडून करतात तशा प्रकारची नाही, तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. खरं म्हणजे आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं. मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली. मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही. मग मला शोधून काढावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये 2 गोष्टी माझ्या असं लक्षात आल्यात, मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो. एक, आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा माहिती द्यावी असं लिहितो. आपण कधीच इग्नोर करत नाही. असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली, असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली,
अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं. कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल, दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही. आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे, हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात, आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते, त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण 9% पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो 5% केला पाहिजे. म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून 9%च्या ऐवजी 5% करा. त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतली, त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची. त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही. तर मला असं वाटतं की भाई जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करीन किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करीन. पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे, वन अपमॅनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट टू साईज कसं करता येईल, तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. आणि माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की आणि हे तत्वही आहे की आपल्याकडे एखादी बातमी आली तर दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही. आम्ही नाही दिली, समजा आम्हाला मागितली, सरकारला मागितली, आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं, तर सिंगल बाजू आली पाहिजे. पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे. आता उदाहरणादाखल या ठिकाणी मला असं वाटतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. आता एक नंबर प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही. कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस. आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे, कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत. सगळ्या राज्यांचे कंपेरेबल रेट्स, आपल्या रेटमध्ये एखाद दोन याच्यात तर 5-10% काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा हे सगळी आहेच. आता म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता समजा टू व्हीलर करता आंध्र प्रदेश 451 आहे, बिहार 451 आहे, गोवा 465 आहे, गुजरात 468 आहे, त्याच्यानंतर हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक 451 आहे, मध्य प्रदेश, मेघालय, एनसीटी, दिल्ली 465, 468 आहेत, ओडिसा तर 506 आहे, छत्तीसगड, चंदीगड, यूटी पण 506 आहे, वेस्ट बेंगॉल 506 आहे, महाराष्ट्र 450 आहे. म्हणजे या सगळ्या राज्यांपेक्षा जेव्हा आपण यांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं हे कमी आहे. तर कुठलीही बातमी छापणं आपला अधिकारच आहे किंवा आम्ही काही चूक करत असू तर अंकुश ठेवणं हे चौथ्या स्तंभाचं कामच आहे. फक्त आमची विनंती त्यात एवढीच आहे की आपण सरकारची बाजू सोबत दिली तर त्यातनं जे काही कन्फ्युजन्स आहे ते कन्फ्युजन होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल डिजिटल मीडियामुळे ती बातमी 5 मिनिटात इतक्या ठिकाणी चालली जाते की या सगळ्या ठिकाणी त्याचे मग खुलासा देता देता आमच्या देखील नाकी नऊ येतात. तर मला वाटतं निश्चितपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे आजच्या पत्रामध्ये काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक कोणी वक्तव्य करताय आणि त्याला सरकार कोणालाही वाचवणार नाही. छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बोलणारे कोण आहेत. तर औरंगजेबाचा महाल जुना झालेला आहे त्याचं संवर्धन करा,
अशी मागणी करणारे, किंवा अफजल खानच कसा मोठा होता आणि अफजल खानामध्ये शिवाजी कसे मोठे झाले हे सांगणारे, आणि इशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे, अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत. आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत. आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही, छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विनाकारण काहीतरी गोष्टी सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की आपण जो 100 दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला तो अत्यंत यशस्वी होतोय आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं काम चाललेलं आहे. त्याचा परवा आम्ही तिघांनी मिट्टम आढावा घेतला आणि त्यामध्ये अनेक कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे शेकडो टन अशा प्रकारचा जो काही कचरा आहे किंवा कागद आहेत या कागदांची विल्हेवाट लावणं, नव्याने त्या ठिकाणी जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड रूम्स तयार झाल्या, त्या रेकॉर्ड रूम मध्ये नीट कागद गेली, सगळ्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाट्या लागल्या, वेळा त्या ठिकाणी ठरल्या, असं अनेकांनी चांगला कार्यक्रम घेतलाय. वाहनं जुनी वाहनं निर्लेखित केली, ती सगळी जी काही घाण पडली होती ती सगळी वाहनं निर्लेखित करण्याचं काम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं. आणि त्या दिवशी जवळपास आम्ही व्हीसीवर 7,000 ऑफिसेस घेतले होते. म्हणजे आपण जर विचार केला तिथे प्रत्येक ऑफिसमध्ये 2-3 लोकांचा विचार केला तर एक 20-21 हजार लोक हे या ठिकाणी व्हीसीच्या माध्यमातून आमच्याशी जुडले होते. आणि आता यांचं पूर्ण इव्हॅल्युएशन पुन्हा नव्याने आम्ही करणार आहोत आणि थर्ड पार्टी करणार आहोत. जी केंद्र सरकारची एक क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था आहे त्या संस्थेला आम्ही आता याचं इव्हॅल्युएशन दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा 100 दिवस पूर्ण होतील ते 100 दिवस समजा 14 एप्रिलला आपण ते पकडलेले आहेत पूर्ण होतील असं कार्यक्रम सुरू झाल्यापासून, त्यानंतर 15 दिवस तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत कशा प्रकारे कुठल्या ऑफिसनी काय काम केलेलं आहे, 100 दिवसाचं टार्गेट हे कोणी कोणी अचीव केलंय किंवा कशा प्रकारचं काम केलंय याचं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया पूर्ण त्याचं एक प्रकारे इव्हॅल्युएशन करेल आणि त्यातनं मग कोणी उत्तम काम केलेलं आहे. आणि आम्ही असे ठरवलेलं आहे की एक बेंचमार्क मार्क्स आम्ही ठरवणार आहोत. त्या बेंचमार्क मार्क्सच्या खाली जे असतील ते मात्र निगेटिव्ह इंडेक्समध्ये आम्ही घेणार आहोत की हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत. अशा प्रकारे आम्ही त्यांचा नामाभिमान त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं हा जो विषय आहे हा आपण निश्चितपणे केलेला आहे. या अधिवेशनामध्ये एकूण जी काही संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक आहेत तर एकच विधेयक संयुक्त समितीकडे प्रलंबित आहे. विधानसभेत एक विधेयक प्रलंबित आहे आणि नवीन आतापर्यंत 5 विधेयकं ही आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहेत. ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे, महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे असे एक त्या ठिकाणी आहे, महाराष्ट्र विनियोजन विधेयक आहे, पुरवणी विनियोजन विधेयक आहे आणि महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक आहे. अर्थात दरम्यानच्या काळात अजून काही विधेयकं ही त्या ठिकाणी येतील. सगळ्या विधेयकांवर योग्य अशा प्रकारची चर्चा करण्याची आमची तयारी आहे आणि सभागृहामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल. आणि त्यासोबत आम्ही माननीय अध्यक्षांनाही विनंती करणार आहोत आणि प्रतोदांनाही विनंती करणार आहोत की जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत त्यांना देखील संधी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातल्या गोष्टी त्यांना मांडता आल्या पाहिजे. एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात 10%च खरेदी झाली अशा प्रकारचं एक पत्रामध्ये लिहिलेलं आहे. खरं म्हणजे एक्झॅक्ट आकडा तर जयकुमारजी सांगतील मला, पण गेल्या 15 वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी जी होती त्याच्यात 10 पट जास्त खरेदी झाली. त्यामुळे आजपर्यंत आता अक्षरशः गोडाऊनमध्ये जागा उरलेली नाही. तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधान सभेत देखील या ठिकाणी सांगू. या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू. जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा मी त्यातही केलेला आहे.
आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही. त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर CAGने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीममध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही. त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे. बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे. त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो. आणि सत्तारूढ पक्ष, जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही. विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपके ऊपर अलग अलग तरीके के सवाल पूछ रहे थे, लेकिन उनके भीतर जो बड़े नेता थे वो सभी वहां से गायब थे. इसको कैसे देखते हैं? और एक दूसरा सवाल कानून व्यवस्था को लेकर के वो लगातार टारगेट कर रहे हैं. देखिए, आज विरोधी पक्ष को हमने चाय पान पर बुलाया था, लेकिन उन्होंने बहिष्कार डाला. उन्होंने एक बैठक की जिस बैठक में उनके कोई बड़े नेता नहीं पहुंचे. कांग्रेस के लोग बैठक समाप्त होने के बाद पहुंचे. एक 9 पन्ने का उन्होंने हमको पत्र दिया है जिसमें 9 लोगों के नाम है, 7 लोगों की साइन है. और उस पत्र में ऐसे मुद्दे उन्होंने उठाए हैं कि जो केवल उन्होंने प्रेस में से लिए हुए मुद्दे हैं. अगर हमने दिए हुए उसके जवाब वो देख लेते तो शायद आधे पन्ने का भी वो लेटर हमको नहीं दे पाते. लेकिन फिर भी उन्होंने इन विषयों को सभागृह में भी उठाया, तो हम निश्चित रूप से उसके ऊपर पूर्ण रूप से जवाब देंगे. साथ साथ जिस प्रकार से अलग अलग चर्चाएं आपने कहा जो चल रही है, तो उसका भी अभी मैंने जवाब दिया हुआ है कि हमारे सत्तारूढ़ पक्ष में हम लोग सब साथ में मिलकर काम कर रहे हैं. और किसी चीज को स्टे कर दिया और सीएम ने उसको रोक दिया, इस प्रकार की जो बातें ये बिल्कुल गलत है, ये अफवाहें भी है. और हमारी तो सभी को हमारा निवेदन है कि कोई भी खबर देते समय ये तत्व भी जो खबरों का है कि सामने वाले की, यानी जिसके खिलाफ खबर जा रही है, उनकी भी क्या साइड है, उस साइड को साथ में देना. लेकिन मैं ऐसा मानता हूं कि अनफॉर्चुनेटली उसका पालन नहीं हुआ है, तो आगे उसका भी पालन होगा. तो इस प्रकार की चीजें जो है सामने नहीं आएगी. कानून व्यवस्था पर भी जितने चर्चा वो करना चाहते हैं उतनी चर्चा निश्चित रूप से वो करें. मैं तो ऐसा मानता हूं कि कानून व्यवस्था की चर्चा के कारण उसका फायदा ये होता है कि पुलिस विभाग में भी एक प्रकार से उससे दक्षता ज्यादा पुलिस विभाग की बढ़ती है. बाकी उनके हर मुद्दे को हम अच्छे तरीके से जवाब देंगे और अगर कोई अच्छा सजेशन वो देंगे तो सजेशन भी हम लोग मान्य करेंगे. सर, रक्षा खडसेंच्या मुलीच्या बाबतीत जो प्रकार झाला, जयंत पाटील आता ट्विट करत म्हणत आहेत की तुम्ही असं म्हटलेलं आहे की एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचं दिसून येत आहे. एक आव्हान दिलं की अशा पक्षाचं नाव तुम्ही जाहीर करावं. असं आहे की या संदर्भात रक्षाताईंशी माझं बोलणं झालं. रक्षाताईंनी मला काही माहिती दिली, त्या माहितीच्या आधारावर मी या ठिकाणी बोललेलो आहे. आणि मला असं वाटतं की आता त्या प्रकरणामध्ये कारवाई केलेली आहे आणि कुठल्याही नेत्याने त्या ठिकाणी कारवाई करू नका असं म्हटलेलं नाही. मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा प्रकारे हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला आम्ही टॉलरेट करणार नाही. कोणीही असलं तरी त्याच्यावर कारवाई ऑलरेडी केली आहे आणि कारवाई करणारच. असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे. क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही. जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली. आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही. ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आता आहे, क्लोज फॉर ऑर्डर आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल. पण सर, अण्णा हजारे ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केलेला आहे की नैतिकतेच्या आधारावरती या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे देणे तुर्तास गरजेचं होतं. जर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्यांच्यासमोर उपलब्ध. बघा, असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चेअंतीच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे. कुठेही नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही. आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू. याचं कारण असं आहे की सुनील केदारांच्या संदर्भात कोर्टाने त्यांचं जी शिक्षा आहे त्याला जी म्हणजे त्याचा निर्णय आहे त्याला त्याला स्थगिती द्यायला नकार दिला. तो नकार दिल्यामुळे तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचंच होतं. ती काही एका दिवसात झालेली केस नाही, जवळपास महिनाभर ती केस चालली आणि त्याच्यानंतर तो निर्णय झालेला आहे. आदित्य ठाकरेंनी आज एमएमआरडीच्या संदर्भात जो प्रश्न उपस्थित केला प्रेसमध्ये ते खातं तुमच्याकडे तर फ्रान्ससाठी आंतरराष्ट्रीय पदाधिकारी संस्थेद्वारे उपस्थित केलं होतं की या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मागितले जाते. तुमच्या या संदर्भात काय काय? पहिली गोष्ट तर त्यांचं पत्र जर आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये कुठेही त्यांनी आम्हाला लाच मागितली जाते आहे असं म्हटलेलं नाही. हा, पण त्यांनी काही मुद्दे निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री देखील आहेत यांनी एक चौकशी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असीम गुप्ता जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना या संदर्भात सुनावणी घ्यायला सांगितलेलं आहे. दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकून मग त्यांचा रिपोर्ट ते आमच्याकडे सादर करतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय करू. साधारणपणे खात्याशी जी आम्ही चर्चा केली किंवा एमएमआरडीएशी चर्चा केली तर एमएमआरडीएचं म्हणणं असं आहे की इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे समजा असं ते म्हणतात तर त्यांनी कधीच आम्हाला पत्र का दिलं नाही किंवा त्यांनी कधीच याच्यावर ऑब्जेक्शन का उपस्थित केलं नाही. तर आणि एमएमआरडीएचं म्हणणं असं आहे की काही कामांमध्ये ते लॅगिंग होते आणि त्यावर आम्ही ज्यावेळेस आक्षेप घेतला त्यावेळेस अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे. दोघांच्या आपल्या बाजू असतील त्या बाजू ऐकून त्याच्यावर आम्ही निर्णय करणार आहोत. एक गोष्ट आम्ही तिघही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की पारदर्शितेशी कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. पण दोन्ही बाजू जर समजून घेतल्या नाहीत तर मला असं वाटतं की ते काही योग्य होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्यावर उचित निर्णय करतील. 27 फेब्रुवारीला आता पत्र दिले त्यांनी. हो, त्यांनी आता 27 फेब्रुवारीला देखील तुम्ही सांगा 27 फेब्रुवारीला त्यांनी आणखी एक पत्र दिले आहे, प्रेस रिलीज केली आहे की त्यामध्ये त्यांच्या पत्रात किंवा त्यांच्या जे काही त्यांनी पत्रव्यवहार केला त्या भ्रष्टाचार किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे तुम्ही तर ते छापून झाले म्हणजे तुमची बातमी देखील त्यांनी खोटी ठरवली. त्यामुळे तुम्ही जर अगोदरच त्यांना पडताळून घेतलं असतं ते झालं नसतं. त्यामुळे त्यांचं हे पत्र आहे आणि शेवटी बघा ती फ्रान्स कंपनी आहे त्याचा आम्ही शेवटी आदर करणार. परदेशी कंपनी आहे, परदेशी गुंतवणूक आली पाहिजे त्यासाठी सगळ्या गोष्टी. परंतु जे आता आम्ही त्यांनी जे म्हटलंच नाही ते सगळं मीडियामध्ये आलं असं त्यांनीच पत्र दिलंय. त्यांनी 2 पत्र, एक तर पत्र एक विदाऊट सहीचं दिलं होतं, दुसरं पत्र सहीचं दिलं. बरं, त्यांनी न्याय कुणाकडे मागायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांकडे मागायला पाहिजे, नगर विकास मंत्री एमएमआरडी मंत्री माझ्याकडे मागितलं पाहिजे. त्यांनी थेट कुणाला पत्र दिलं? आपले रेसिडेंट कमिशनर दिल्ली त्यांना दिलं.
तर त्यामुळे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी 27 फेब्रुवारीला आता पत्र एक दिलंय. ते तुम्ही आता तुमच्या मीडियात दाखवलं पाहिजे. आणि एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, अशा प्रकारच्या ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये कुठेही जर आमच्याकडनं काही दोष असेल तर तो दूर करायला आम्ही तयार आहोत, पण त्यांच्याकडचे जे दोष आहेत त्यांना दूर करावे लागतील. असेल किंवा तुम्ही पूर्वीचा उल्लेख केला स्वतःहून की दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं सातत्याने भासवलं जातंय. पुन्हा एकदा हा नरेटिव्ह सेट केला जातो का विरोधकांकडून? सरकार कुठेतरी टॅकल करण्यात अपयशी पडतोय का? बघा, एक गोष्ट मी सांगू का, विरोधकांशी आम्ही लढू शकतो, आम्ही त्यांना चारी मुंड्यात चित करू शकतो. आम्ही मीडियाशी लढू शकत नाही. मीडियात ताकद आहे आम्हाला चारी मुंड्यात चित करायची. त्याच्यामुळे रोज कोणीतरी एक वेगळी बातमी लावल्यानंतर आम्ही करायचं काय? म्हणजे शेवटी आम्ही उत्तरं देतो, त्याच्यावर आम्ही खुलासा देतो, दुसऱ्या दिवशी परत कोणीतरी. म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की विभागीय आयुक्तांनी एखादी गोष्ट स्टे केल्यानंतरही फडणवीसांचा शिंदेंना दणका. न फडणवीसांना माहिती, न शिंदेंना माहिती, न त्यांच्या लेवलला, न यांच्या लेवलला. जरा थोडं मला वाटतं की म्हणजे तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका. तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाडा. जेव्हा यांची बातमी ऐकतो मी, जेव्हा यांची बातमी जेव्हा वाचतो, ऐकतो, बघतो, तेव्हा मी यांना फोन करतो. बोला ती फाईलच माझ्याकडे आली नाही, आता काय करायचं? वॉर एकदम कोल्ड आहे, देयर इज नो वॉर. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्यांनी एकनाथरावांना मला इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही आतल्यात काय करतो. लक्षात ठेवा. आधी लोकप्रिय घोषणा झाल्या, त्याच्यानंतर आता बहुमतात सत्तेत आला. अनेक कॉन्ट्रॅक्टर्सची बरीच बिलं थकली आहेत, त्या वारंवार बातम्या येतात. आता हे बजेट आहे, पूर्ण ताकद आहे या सगळ्या लोकप्रिय घोषणा सगळ्या राहून देखील पूर्ण वर्षभर शिस्त लागणं, अर्थसंकल्प खास करून. निश्चितपणे आता जी काही थकलेली बिलं आहेत ती देण्याच्या संदर्भातला एक कार्यक्रम हा वित्तमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हातामध्ये घेतलेला आहे. त्याची सुरुवात देखील झालेली आहे. म्हणजे PWD विभाग असेल, वॉटर सप्लाय विभाग असेल, सगळ्यांचे बिलांचं 10% पैसे ऑलरेडी रिलीज केलेले आहेत. आणि 8 मार्चच्या बजेटनंतर उरलेले पैसे, कारण 10 मार्चच्या, कारण आपल्याला वर्षाच्या शेवटी या वर्षीचे बिलं भागवायला पुरवणी मागण्या मागाव्या लागतात. आपला नियम आहे, त्यानुसार त्या पुरवणी मागण्या जशा पूर्ण होतील तसं उरलेली बिलं देखील या ठिकाणी दिली जातील. अरे मी वाचतच नाही यार, तू काय, तुम्ही समजतच नाही, तुम्ही कशावरही प्रतिक्रिया विचारता. मी पण वाचत नाही, पण त्याच्यामध्ये असं आहे की अमित शाह साहेबांना मी भेटलो पहाटे. आता अमित भाई आमचे NDAचे नेते, महायुतीचे नेते आहेत, ते लपून छपून भेटायचं कारण काय? त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो. आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट 4 वाजताची पहाटेची भेट आता झालीच नाही. त्या भेटीचं वर्णन काय केलंय? संभाषण लिहिलंय. म्हणजे मी काय बोललो, त्यांनी काय उत्तर दिलं? मी तिथं साक्षीला होतो. 5व्या मजल्यावर त्यांची माझी रूम होती. मी आल्यावर एकनाथराव शिंदे साहेब आहेत म्हणून आम्ही दोघं बोलत बसलो होतो. मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं कटसी म्हणून त्यांना निरोप दिला होता. आणि त्यावेळेस 10 वाजले होते, बरोबर, सकाळचे 10. आणि तिथं ते गेले, ते भेटले, बुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली त्या कॉन्फरन्सला 4 राज्यांच्या गेलो. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेस मी पण होतो. नाही, आता काही लोकांना दिव्य दृष्टी झालेली आहे. महाभारताचं संभाषण, दिव्य दृष्टी. तिकडे संजय आणि धृतराष्ट्र होते. पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे यायचे ना, काय आपले पुस्तकं, तशी आता परिस्थिती झाली आहे रोज. पण मी एक सांगतो, सलीम जावेदची आता यांची कॉम्पिटिशन चाललेली आहे 100%.
हे एवढ्या स्टोऱ्या मॅन्युफॅक्चर जे करतात ते नाही, त्याच्यामध्ये काय आहे, सवाल जवाब दिला आहे. आता मला नंतर सांगितलं कोणी सवाल, म्हणजे मी म्हणजे आता त्या पराभवामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय, तुमचं काय झालेलं नाही ना. आणि संजयनी धृतराष्ट्राने कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे, आणि आता इथं असलेले दूरदृष्टीवाले कुणाची वाट लावतात तेही माहित आहे. काय काय अरे बाबा, मी त्याच्यावर खुलासा केला, अजितदादा होते तिकडे. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. नाही तुम्ही बघा, असं आहे, आम्ही तर हलक्यात घेतच नाही की नाही त्यांना. मग घेण्याचा प्रयत्न कोण करतात, त्यांना येतो डायलॉग. मी तर त्यांना सगळ्या जाहीरपणे सांगतो ना, मी काय थोडं लपून नाही. मी हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचा टांगापलटी करून आलोय. काल म्हणाला की माझ्या बदनामीची मोहीम चालू आहे, मग ती कुणाकडून चालू आहे, नेमकी विरोधकांकडून चालू आहे असं तुम्हाला वाटतं, मीडियाकडून चालू आहे की सत्ताधाऱ्यांचे कोणी सामील होते? अरे बाबा, आताच मी तुम्हाला सांगितलं ना, मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसता जळी स्थळी पाशाने काशाने काय म्हणतो त्याला, एकनाथ शिंदेच दिसतो. आणि कुणाकडून म्हणजे आता काय रोकटोक मध्ये काय आलंय? तुम्हाला प्रश्न आहे त्यांचा. एक मिनिट दादाला प्रश्न. कुठे व्हिडिओ व्हायरल होतो? अरे आमच्यासोबत चहा प्यायला गप्पा मारत होते दोघं, ते नाही दाखवलं तुम्ही. आता ते माझ्या बरोबरच होते, आणि आता मुख्यमंत्री महोदय पु ल देशपांडे सभागृहाच्या उद्घाटनाला निघालेले आहे, आणि त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या बरोबर आहेत. वाटल्यास आपण बरोबर चला. केलेला होता त्याला आता चाप लावण्याचा प्रयत्न होतोय असं विरोधक सातत्याने म्हणतात, आणि त्याचे पडसाद अर्थसंकल्पात असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. ते विरोध हे विरोधकांचं स्वगत आहे, स्वगताला उत्तर देता येत नाही. चला घेतो साहेबांचं हे ना, मी देतोय ना तुम्हाला. राजे तुमचे साहेबांकडे